उन्हाळ्याची चाहूल लागली की बाजारामध्ये खरबूज सर्रास दिसायला लागतात आणि छान ताजे रसरशीत असे गोड खरबूज खायचा मोह आपल्या सगळ्यांनाच होतो। पण जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर ती व्यक्ती खरबूज खाऊ शकते का? की खरबूज खाऊन मधुमेहींची रक्तातली साखर खूप वाढते? तुमचा काय अनुभव आहे या बाबतीत? तुमचे अनुभव माझ्याबरोबर कमेंट्स मध्ये जरूर शेअर करा। पण या बाबतीतलं तथ्य किंवा यामागचं थोडंसं सायन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला सुरुवात करूयात। नमस्कार, मी डॉक्टर तेजस। जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। उन्हाळ्यामध्ये फळांची अगदी चंगळ असते। खरबूज, कलिंगड, आंबे, द्राक्ष, फणस यासारखे अनेक फळं बाजारामध्ये हळूहळू दिसायला लागतात। पण मधुमेहींचा जर का तुम्ही विचार केलात तर यातली बरीचशी फळं मधुमेहींनी खाऊ नका असं सांगितलं जातं। तुमच्याही मनात हा प्रश्न असेल की यापैकी कुठली फळं मधुमेही खाऊ शकतात किंवा मधुमेहींनी कुठली फळं खावी, टाळावी। मधुमेही कलिंगड खाऊ शकतात का? आंबा खाऊ शकतात का? द्राक्ष खाऊ शकतात का? तर या सगळ्या छोट्या छोट्या विषयांवरचे माझे व्हिडिओज आमच्या जस्ट फॉर हार्ट्सच्या चॅनलवरती उपलब्ध आहेत। ते तुम्ही आमच्या चॅनलवरती येऊन जरूर बघा। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रकारच्या एका फळाची म्हणजे उन्हाळी फळाची, खरबुजाची आज आपण माहिती घेतोय आणि मधुमेहींच्यासाठी खरबूज खाताना त्यांनी काय काळजी घ्यावी किंवा काय लक्षात ठेवावं याबद्दल चर्चा करतोय। तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया की खरबुजामध्ये नेमकं असतं काय। तर खरबूज या फळामध्ये बहुतांश पाणी असतं। तुम्ही जर 100 ग्रॅम खरबुजाचा विचार केलात तर 100 ग्रॅम खरबुजामध्ये 90 ग्रॅम पाणी असतं, म्हणजे 90% जवळपास पाणी असतं। तर उरलेल्या 10% बहुतांश साखर असते। 10%पैकी 9% ही साखरच असते आणि एक उरलेला टक्का मग थोडे फायबर असतात, अगदी नगण्य प्रोटीन्स किंवा फॅट्स असतात। पण खरबुजामध्ये काही विटॅमिन्सचं प्रमाण पण अगदी लक्षात घेण्यासारखं आहे। आता विटॅमिन सी मुळातच कमी प्रमाणात लागत असल्यामुळे ती खरबुजामध्ये कुठली कुठली चांगली त्याचा जरूर विचार करायला हवा। ती म्हणजे विटॅमिन ए किंवा बीटा कॅरोटीन आपण ज्याला म्हणतो। जे विटॅमिन सगळ्या केशरी तांबड्या फळांमध्ये असतं, भाज्यांमध्ये असतं, ते निश्चितच खरबुजामध्ये असणार आहे। कारण खरबुजाचा रंग हा छान केशरी किंवा भगवा असा आतमध्ये असतो आणि ह्या त्याच्या रंगाचं श्रेय सगळं बीटा कॅरोटीनला जातं। आणि हे बीटा कॅरोटीन किंवा विटॅमिन ए इतर सर्वांप्रमाणेच मधुमेहींसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे। तुम्ही जर का साधारण एक सर्विंग खरबुजाचं खाल्लं तर तुमची दिवसभराची विटॅमिन ए ची किंवा बीटा कॅरोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण होऊ शकते। इतक्या प्रमाणामध्ये विटॅमिन ए खरबुजामध्ये असतं। दुसरं विटॅमिन चांगलं खरबुजातलं ते म्हणजे विटॅमिन सी। तर विटॅमिन सी पण चांगलं प्रमाण असतं खरबुजामध्ये, त्याबरोबर पोटॅशियमचं चांगलं प्रमाण असतं। त्यामुळे मधुमेही ज्यांना ब्लड प्रेशर ज्यांचं जास्त आहे अशांसाठी सुद्धा खरबूज मदत करू शकतं। खरबूज खावं की नाही किंवा साखर मधुमेहींची किती वाढते खरबूज खाऊन याचा तुम्ही विचार केलात तर तुम्ही ते किती खाणार आहात याचा पहिल्यांदा विचार करू। साधारण खरबूज एक तुम्ही मध्यम आकाराच्या खरबुजाचा विचार केलात त्याचं वजन साधारण 400 ग्रॅम असतं। तर आत्ताच आपण बघितलं की 100 ग्रॅम खरबुजामध्ये साधारण 9 ते 10 ग्रॅम साखर असते आणि जर हेच अख्खं एक खरबूज म्हणजे 400 ग्रॅम खरबुजाचा तुम्ही विचार केलात तर त्याच्यामध्ये साधारण त्याच्या चौपट म्हणजे साधारण एक 35 ते 40 ग्रॅम साखर असणार आहे। एक खरबूज एका बैठकीत संपवणार असाल तर डेफिनेटली तुमच्या रक्तातली साखर खूप वाढणार आहे। पण हेच जर का तुम्ही खरबूज प्रमाणामध्ये खाल्लत किंवा कमी क्वांटिटीमध्ये खाल्लत तर साखर फारशी वाढणार नाही। मग साधारण एका वेळेला 10 ते 15 ग्रॅम कर्बोदक मधुमेही खाऊ शकतात, ज्याच्यामध्ये कुठेही गोळी घेणार नाहीत त्यावेळेला किंवा इन्सुलिन घेणार नाहीत। अशा मधल्या वेळेला सुद्धा एक 10 ते 15 ग्रॅम कर्बोदक आरामात खाता येतात मधुमेहींना। त्यांनी फार शुगर वाढत नाही, थोडीशी निश्चितच वाढणार आहे पण फार वाढणार नाही। मग साधारण 10 ग्रॅम कर्बोदक मिळण्यासाठी तुमच्या आता लक्षात आलं असेल की 1/4 खरबूज एका वेळेला खाणं ठीक आहे। 1/4 म्हणजे एका खरबुजाचे तुम्ही 4 समान भाग केलेत तर त्यातला एक भाग आणि मग त्याचे तुकडे करून किंवा फोडी करून तुम्ही तेवढं खरबूज नक्की तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता एका वेळेला। आता तुम्ही विचार केलात की तुमची समजा भुकेची वेळ आहे संध्याकाळची आणि संध्याकाळची वेळ मी नेहमीच म्हणते की फळांसाठी योग्य 2 जेवणांमधली, पण या वेळेला तुम्ही खरबूज खाल्लत 1/4 तर तुमचं पोट भरणार आहे का सांगा? तात्पुरतं भरल्यासारखं वाटेलही कदाचित, पण जे तुम्ही 100 ग्रॅम खरबूज खाणार आहात त्यातलं 90 ग्रॅम तर पाणीच आहे, म्हणजे पाण्यानेच थोडंसं तात्पुरतं पोट भरेल पण लगेच पुन्हा भूक लागेल। त्यामुळे खरबुजा बरोबरीने काहीतरी खायला हवं जेणेकरून तुमचं पोट भरेल आणि सारखी सारखी भूक लागणार नाही। मग खरबुजाच्या बरोबर काय खाणार तुम्ही? तर असे पदार्थ खा की ज्यांनी शुगर फार वाढणार नाही किंवा ज्याच्यामध्ये कर्बोदक नाहीत विशेष। मग असे पदार्थ म्हणजे तुम्ही एक
छोटी वाटी भरून शेंगदाणे खाऊ शकता किंवा छोटी वाटी भरून फुटाणे खाऊ शकता किंवा सगळ्या सीड्स खाऊ शकता, नट्स खाऊ शकता वेगवेगळे, छोटा चीजचा तुकडा किंवा अर्धा चीज क्यूब खाऊ शकता, पनीरचे 4-5 तुकडे खाऊ शकता, एक छोटीशी वाटी भरून मोड आलेली कडधान्य खाऊ शकता. तर असे तुम्ही ऑप्शन जर का खरबुजाबरोबर घेतलेत तर डेफिनेटली तुमचं पोट सुद्धा भरेल आणि खरबूज खाऊन रक्तातली साखर फार वाढणारही नाही. कारण नाही म्हणलं तरी खरबुजाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा बराच आहे. म्हणजे 65 असा खरबुजाचा ग्लायसेमिक इंडेक्स, ज्याला आपण मॉडरेट टू हाय म्हणतो, या कॅटेगरीमध्ये मोडतो. म्हणजे जरी तुम्ही कमी प्रमाणात खाल्लं तर लोड कमी होणार आहे, ग्लायसेमिक लोड, पण रक्तातली साखर खरबूज खाऊन वेगाने वाढणार आहे. तर हे वेग मेंटेन करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तुम्हाला खरबुजा बरोबर तुम्ही जे काय खाणार आहात ते मदत करणार आहे. आणि डेफिनेटली जर तुम्ही हे प्रोटीन आणि फॅट रिच ऑप्शन्स खरबुजा बरोबर घेतले तर पोट भरण्याबरोबरच थोडासा रक्तातली साखर वाढण्याचा वेग हा कंट्रोल व्हायला मदत होणार. तर या पद्धतीने तुम्ही खरबूज जरूर खाऊन बघा. खरबूज खाण्यापूर्वी आणि नंतर शुगर चेक करून बघा की किती फरक पडतोय शुगरमध्ये किंवा किती वाढते शुगर नक्की, की तुम्हाला अंदाज येईल की आपण जी क्वांटिटी म्हणतोय ती योग्य आहे का तुमच्यासाठी, की अजून कमी क्वांटिटी करावी लागेल, की थोडीशी वाढवून पण चालेल. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून खरबूज खायला अजिबात हरकत नाही. अजून एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे खरबूज निवडताना तुम्ही शक्यतो खूप पिकलेलं खरबूज निवडू नका. हे कुठल्याही इतर फळाच्या बाबतीत सुद्धा लागू पडतं की खूप पिकलेलं फळ असेल तर ते खूप गोड असतं आणि त्यातलं कर्बोदकांचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे जस्ट नुकतं पिकलेलं खरबूज जे चवीला गोडसर आहे पण खूप गोडही नाही, अशा कॅटेगरी मधलं तुम्ही निवडलं किंवा आणून ते त्या स्वरूपामध्ये असतानाच कापलं, त्या मानाने रक्तातली साखर अजून थोडीशी कमी वाढायला मदत होईल. याबरोबर आणखीन एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे खरबूज, आपण जो पल्प खातो खरबुजाचा, तेवढ्यात खरबूज संपत नाही. त्याच्या आतमध्ये खरबुजाच्या बिया असतात ज्या अतिशय हेल्दी असतात आणि मधुमेहींसाठी या विशेष उपयुक्त आहेत, ज्याचा वापर आपण फार करत नाही. बरेच जण खरबूज कापल्यानंतर या बिया फेकून देतात. तुम्ही या बियांचं काय करता हे मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्हाला जर का या बियांच्या वेगवेगळ्या रेसिपीज शिकायच्या असतील किंवा मधुमेहींसाठी त्या कशा उपयुक्त आहेत आणि कशा पद्धतीने आहारात घ्यायला हव्या हे माहीत करून घ्यायचं असेल तर माझा पुढचा व्हिडिओ जरूर बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी खरबुजाच्या बियांबद्दल बोलणार आहे आणि त्याच्या काही रेसिपीज सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तेव्हा लवकरच भेटूयात पुन्हा जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता. धन्यवाद.